नमस्कार, मी रवी गजे आणि तुम्ही पाहतात जनतेचा आवाज. आपल्या रोजच्या आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे दूध. पण विचार करा, जर हेच दूध विष बनलं तर? असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे, तोही विधानभवनाच्या आवारामध्ये. तोही उघड केलाय गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी. दुधात होत असलेली भेसळ आणि भेसळ केवळ सामान्य पाण्याची नाही, तर ती आहे आरोग्यघातक रसायनांची. भेसळ कशी केली जाते याचे थेट प्रात्यक्षिक समोर आले आहे. आता आलो डायरेक्ट आल्याबरोबर एक होतं लाव नसेल तर लाव. केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 जर आज ठेवलं तर सकाळपर्यंत गंजतं. हे पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे. शरीराचं काय करत असतं. मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय. मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का? जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली, तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायक आलं तर तिथं दूध निघतंच. कसं काय? हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावर टीका पण करतील, हे कशाला तुम्ही सांगितलं, मग आमच्या दुधाचं असं. अरे लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी, जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात. त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढलाय? असं हे रोग कशामुळे वाढले? हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात भेसळले जात आहेत. सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या. आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गप्पर व्हायला लागले. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे? टँकर लावून एक टँकर असं लावायचं, 2 टँकर तुरीट लावायचं, इकडं अर्ध करायचं, पाणी ओतायचं, केमिकल ओतायचं, पावडर टाकायचं, झालं. राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25 लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. पण सदाभाऊ, तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला हवा का, मनुष्यवळ दाखल करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं
तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे, ही मागणी आम्ही दोघं लावून धरू. कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे. तुम्ही एक आरोप केला की ज्या गायींच्या आणि म्हशींच्या गोठ्यांमध्ये विक्री होत आहे. हे बघा दूध कसं आहे बघा, भेस म्हशीच्या कासातनं आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध हे. तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गायीचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत. आणि एकदा आता तपासणी होणार आहे का? तुम्ही एफडीएकडे मागणी करणार आहात का? थांबा. हे बघा गोपीचंदजी, तुम्ही एफडीएकडे आणि याची फॅट आणि एसएनएफ सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट एसएनएफ पण तसाच म्हशीच्या दुधाचा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. इकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं. तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे